चला सर्वांना शुभ संध्याकाळ. आज आपल्या शंखवादनाचा दुसरा दिवस आहे आणि आशीर्वाद सरांना मी विनंती करते तुम्ही घ्या. पण त्याआधी थोडेशा मला एक दोन महत्वाच्या सूचना द्यायच्या आहेत. कारण बरेच नवीन साधक जॉईन झालेत या शंखवादन क्लासला आणि बऱ्याच गोष्टी त्यांना माहिती नाहीयेत, तर कृपा करून माहिती करून घ्या. आता एका मॅडमनी लिंक सुरू केली होती, तर मला दुसरी लिंक करावी लागली. तर असं करू नका, कारण वेळेतच जॉईन व्हायचं आहे आणि लिंक टाकली तर जॉईन व्हायचंय. आता बघा ग्रुपवर मी लिंक टाकल्यानंतरचा मेसेज आहे, आजची लिंक कुठे आहे? कालच्याच लिंकवर जॉईन व्हायचंय का? म्हणजे या मॅडमने बघितलं सुद्धा नाहीये लिंक मी टाकलेली आहे. आणि पुराणिक मॅडमनी तर आधीच कुठल्या कालच्या लिंकवर जॉईन होऊन बसलेले आहेत. मला दुसरी लिंक करावी लागली. तर थोडी ही काळजी घ्या. तुमचं नाव नंबर मात्र लिहिला पाहिजे. तो लिहा, नाही तर शिकून घ्या कोणाकडनं तरी. आणि आपले नवीन कोर्स दुसरे सुरू झाले. चक्रध्यान कोर्स सुरू झालेला आहे. नंतर केनो उपनिषद सुरू झालेला आहे. केनो उपनिषद तुम्ही सगळे जॉईन करू शकता, पण चक्रध्यानाला मी सगळ्यांना परमिशन देत नाहीये. बऱ्याच जणांना आज मी काढून टाकले, कारण खूप पॉवरफुल तो ध्यान प्रकार आहे. आणि आपले कोर्स केल्यावर सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचे, फीडबॅक भरायचा आहे 2-3 मिनिटांचा. तर शंखवादनाचा उद्या संपणार आहे. तर शंखवादनाचा उद्या संपल्यानंतर शैलजा मॅडम तुमचं नेटवर्क कमी असेल. माझा आवाज कमी येतोय का बाकीच्यांना? आपलं नेटवर्क कमी असलं की स्वतःला आवाज कमी येतो. आहे का आवाज ओके? चॅट बॉक्स मध्ये टाका. आहे बरोबर आहे मॅडम, ना? क्लिअर आहे. हा, क्लिअर आहे. येस, क्लिअर आहे. हा, शैलजा मॅडम तुमचं नेटवर्क वीक आहे, बघून घ्या जरा. तर हे थोडस लक्षात घ्या की फीडबॅक भरायला विसरू नका. तुम्ही जर फीडबॅक भरला नाही तर तुम्हाला दुसरा कोर्स करता येईल की नाही पॉवरफुल ते प्रश्नचिन्हच आहे. त्यामुळे उद्या विसरायचं नाहीये, 2 मिनिटाचा फीडबॅक भरायचा. तर चला साळुंके सर आणि सर बरेच क्लास आपले पुढे घेणार आहेत आणि आपली शिबिरं घेणार आहेत पिरॅमिडला. त्यामुळं लक्षात घ्या की शंखवादन हे तर सुरुवात आहे आपली. काल महाजन सरांचं बोलणं झालंय. अं, तर त्या दृष्टिकोनातून सिन्सिअरली कोर्स करायला शिका. आणि आपल्याला काही अडचणी येतात कोर्स करताना, कार्यक्रम अटेंड करताना, त्यात काही वावगं काहीच नाहीये. पण ज्या वेळेला अडचणी येतात, ज्याला तुम्ही अटेंड करू शकत नाही, त्याला ग्रुप सोडायचा आहे. आता एक मॅडम म्हटले मी गावाला गेलते, एकच कोर्स केला, पण एकच सेशन केलं, मग गावाला गेलता, रेंज नाही तर सोडून जा ना ग्रुप. ग्रुप सोडून जायचं. आता हे शंखवादनाला एवढं महत्वाचं नाही, पण चक्राध्यानाला महत्वाचं आहे. तर हे नवीन साधकांनी जरूर लक्षात ठेवा. सकाळी उठणं जमणार असेल तरच. आता सरांचा आपण कोर्स सकाळीच घेणार. सर सकाळीच घ्यावा लागेल ना तो? सर, आशीर्वाद सर, आपल्याला तुमचा आवाज का येत नाहीये? तुमचा आवाज येत येतोय नाहीये सर. आता हा, आता येतोय येतोय. येतोय आपल्याला हा. तो कोर्स सकाळीच घ्यावा लागणार आहे ना पहाटे. तर त्यामुळं लवकर उठायची सवय लावा. चला सर, घ्या, सुरू करा. ओके, चल सुरू करूयात. मी तुम्हाला सर्वांना स्पॉटलाइट देते. नमस्कार, गुड इव्हनिंग. छान पाऊस पडतोय. आपण जे काल शंखाबद्दलची माहिती पाहिली होती, आता बरोबर 5 मिनिट मोजून 5 मिनिट तुम्हाला काही प्रश्न आलेत का? काल आपलं सेशन एंड झालं, आतापर्यंत काही प्रश्न आले तर विचारून घ्या. अनम्यूट करा आणि विचारा. एकेकाने विचारा. देशपांडे मॅडम, चल विचार. अनम्यूट करा, पहिल्यांदा अनम्यूट करा. माझा शंख याला खाल्लं एकच भोक आहे आणि सलग असं वेगळाच आहे. हा, एक मिनिट. मी तुम्हाला मॅक्सिमाइज करतो, इकडे पिंग करतो. नाही, पिंग नाही करता येत तुम्हाला. बरं ठीक आहे, इकडून मला असं दाखवा, हा पोर्शन दाखवा असं. आहे ठीक आहे, वाजवू शकता, काय अडचण नाही. ठीक आहे. आणि खूप जड आहे. हा, असू द्या असू द्या, असतात शंखाचे खूप प्रकार आहेत. म्हणजे टिपिकली एक 17-18 प्रकार असे सांगितलेले आहेत. परंतु काही गोष्टी अशा असतात ना, अननोन पण असतात. अननोन म्हणजे काय, की प्रत्येक गोष्ट टिपिकली क्लासिफाय नसते. काही काही गोष्टी अशा अननोन देखील असतात, की असा पण शंख असते. असे हो, भरपूर टाईपचे शंख. काही नाही, जड असलेलं चांगलं. हा, बोला, इकडे. माझा शेजाऱ्यांकडचाच आहे. तो ते रोज वाजवतात. ओके, ठीक आहे, चल म्यूट. तर बाकीचे सर मला असं म्हणायचं, आता ह्यांनी स्पॉटलाइट मी दिलं, त्यांना वाजून बघू दे ना, काही सूचना असेल तर. हा, नाही म्हणजे नाही, अजून एकेकाला आज बरं, आज आपल्याला ते करायचंच आहे, ठीक एकच आहे, ठीक आहे. करायचं.
चालेल. हा. ओके. हा, कोणाला ठीक आहे, इकडे बोलायचं अजून? तामाणे मी मॅम. स्पॉटलाइट देते मनीषा जनरल मॅडम. जनरल जनरल एक प्रश्न विचारा. जनरल म्हणजे काय, त्याबद्दलची माहिती किंवा दुसरं ठीक आहे, अजून ठीक आहे, काही. ठीक आहे, ठीक आहे. तामाणे मॅम, हा हॅलो ड्रेस सर. केलाय. हा, हा, चला असा बोला. प्रश्न. सर, शंख वाजवल्यानंतर जरा गरगरल्यासारखं होतं का? थोडस नाही, डोक्यात झिंजण्या त्याचा आणि आल्यासारखं थोडस. तुम्हाला काही व्हर्टिगोचा किंवा सर्व्हायकलचा असं काही त्रास आहे का? नाही नाही. नाही, मग त्याचा आणि त्याचा काही संबंध नाहीये. कोइन्सिडेंस म्हणू शकतो आपण. सर, Yes. मनीषा तामणे. हा, बोला. सर, मी जेव्हा शंख वाजवते ना, असा स्मूथ आवाज येत नाही, असा जाडा भरडा येस येस आवाज येस, आज वगैरे. आपल्याला प्रॅक्टिस करायची. ओके, सांगेल आज हे हं. सांगेल. कॉमन सगळ्यांचाच असणार आहे हा प्रश्न. इकडे खांडके मॅम. सर, आपण काल शंख पकडायची जी पद्धत म्हटलं होतं की आणि जो होल आहे इथे, तर तिथे आपण कसं, म्हणजे मी आज पाहत होते ना प्रॅक्टिसला, तर काही ठराविक अँगलला आवाज येतो आणि बाकीच्या वेळेला फक्त हवेचा आवाज येतो. तर तो कसं करायला पाहिजे ते एक थोडस. सांगतो प्रॅक्टिकली, आज प्रॅक्टिकली सांगतो. ओके, दुसरं अजून हे कॉमन आलं लक्षात मला. हात धरण्याची पद्धत बरोबर, चुकीची, मंजूळ आवाज, असा एक कॉमन आहे क्वेश्चन. ओके, या व्यतिरिक्त काही क्वेश्चन नाही. मी कितीतरी ह्याच्यावर वाजवायचा प्रयत्न करते. त्यांचा मुलगा वाजवतो, माझा नाही हा शंख. हा, आमच्या शेजारच्यांचा शंख आहे, मी अजून मागवलाय. हा माझा नाहीये, पण त्यांचा मुलगा रोज वाजवतो आणि मी वाजवायला लागले तर हवा डायरेक्ट येते इकडून, वाजतच नाही टेक्निक अजिबात. टेक्निक 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 चुकतंय तुमचं, असं चुकतंय. आहे बघ. श्वास घेणं रोखणं ते सांगतो आज. ओके, या व्यतिरिक्त काही खांडके क्वेश्चन? मॅडम, आडनाव टाका तुम्ही, कालही नव्हतं टाकलं. हा, अजून कोणाला विचारायचंय? अजून ओके, कोणाला विचारायचे प्रश्न? नाही. चला, आता बघा टेक्निक कुठे चुकतंय. आता मी मला मॅक्सिमाइज करतो बरं का, इकडे पिंग करतो. नाही, मला सांगा सर, मी करते, मला हा, सांगा. तुम्ही करा ना. मला मी आता स्पॉटलाइट. करतच होते ना, आता हा, करत होते. स्पॉटलाइट. हा, कोणाला करायचंय? मला स्वतः तुम्ही आहातच स्पॉटलाइट. आहात का? मी आहे का? म्हणजे हो, सगळ्यांना दिसतायत दिसतंय ना हे पहा. सरांना, सगळ्यांना सर दिसतायत ना स्क्रीनवर हो मोठ्या हो साईज हो मध्ये? हो हो, दिसतोय हा, दिसतोय. हा. दिसताय हे सर. पहा, हो. आता हा जो शंख आहे तो असा पकडा, उजव्या हातामध्ये, उजवा हात पहिल्यांदा असा घ्या. त्याच्यामध्ये दोन रेषा असतील बघा, एक लाईन्स आहेत दोन, आहेत. उजवा हात असा घ्या, घेतलाय. अंगठा असा बाहेर ठेवलाय. ठीक आहे, आता हात असा घ्यायचा. मी थोडं इकडे वळून माझ्या इकडे पहा, इकडे. हे पहा, आता धरला आपण शंख उजव्या हाताने. आता ओठांचा चंबू बनवायचा. जे योगाशी संबंधित आहेत त्यांना काकी मुद्रा माहिती, पण जे नाहीयेत त्यांच्यासाठी हा शब्द ओठांचा चंबू. ओठ जे आहेत ना ते बरोबर आत इन्सर्ट करायचे. ओठ आपले जे हॉरिझॉन्टल शेप आहे तो असा बाहेर नाही आला पाहिजे. मग काय होतं, ती हवा दुसरीकडून आत येते किंवा फुंकलेली हवा बाहेर जाते अलीकडनंच, शंखात जाण्याऐवजी. तर पहिली स्टेप काय करायची, ओठ बरोबर इथे ठेवायची. लक्षात आलं? इथे चूक होती आपली, बऱ्याच लोकांची चूक सुरुवातीला अशी होते. ठीक आहे, हे आलं लक्षामध्ये. आता हात, आता आपला ओठ कुठलं आहे बरं? ओठ असं डाऊनवर्ड आपली हवा जाणार आहे. लक्षात घ्या, आपला अँगल लक्षात घ्या. असं डाऊनवर्ड सरळ आवाज जाणार आहे आणि हात थोडासा असा वर घ्यायचा, म्हणजे शंख थोडा तिरपा धरायचा, म्हणजे हवेचं घर्षण त्या शंखाला होईल. तुम्ही जर असा धरला तर आवाज येणार. थोडासा असा तिरका वरच्या दिशेने, वरच्या दिशेने हवा अशी जाईल आणि अँगल असा होईल हवेचा, मग तो घर्षण होऊन आवाज चांगला येईल. लक्षात आलं सगळ्यांना मेथड? पकडण्याची मेथड. हा, आता अजून एक हो. क्वेश्चन जो होता तो कॉमन काय, की त्यांनी एकाने विचारलं की तो मुलगा वाजवायचा पण माझा आवाज काही येत नाही. याचं उत्तर काय आहे? सगळ्यांचं कदाचित होत असेल. काय होतं, श्वास घ्यायचा आहे नॉर्मल, फक्त असं नाही. हे काय झालं, फक्त हवा आपण सोडली. तसं नाही, श्वास घ्या भरपूर, पूर्ण छाती भरून श्वास घ्या. इनहेल, पूर्ण नाकाने इनहेल करायचं. करा.
पहिल्यांदा प्रॅक्टिस करा 3-4 वेळेस. नाकाने श्वास घ्या भरपूर. घ्या भरपूर श्वास. शंख बाजूला राहू द्या. घ्या भरपूर श्वास. शांत कंट्रोल करत करत श्वास सोडा. जेवढ्या सेकंदात घेतला त्यापेक्षा जास्त सेकंद अंदाजाने श्वास सोडायचा प्रयत्न. पुन्हा इनहेल फ्रॉम नोज 1 2 3 4 5. एक्सेल फ्रॉम माउथ 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अजून 2 वेळा रिपीट करा. पुन्हा डोळे बंद करा आणि 2 वेळा मनामध्ये काउंटिंग करत नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. ओके, आलंय लक्षामध्ये काय होतंय? बेसिकली आपल्याला करायचं काय आलं लक्षात सगळ्यांच्या? श्वास घ्यायचा आहे, नाकाने रोखायचा आहे आणि तो सोडताना शंखामध्ये सोडायचा आणि कंट्रोल करत करत सोडायचं. ठीक आहे, चला मी एकदा वाजून दाखवतो, मग आपण सगळ्यांनी प्रॅक्टिस करायची. सर मला असं म्हणायचंय सर, तुम्ही एकदा श्वास सोडताना शंख न घेता सोडून दाखवा कसा सोडायचा आहे, म्हणजे ते कळेल थोडस. कारण काय होतं आलंय लक्षात? चला स्टार्ट करूयात आपण एक साथ, सगळ्यांनी आता एक साथ. ठीक आहे, आणि वाजवताना डोळे बंद ठेवा, म्हणजे तुमचं लक्ष श्वास सोडण्यावर इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. मन तिथे एकाग्र व्हायला पाहिजे, इकडे तिकडे मग नाही होत मग. ठीक आहे, चला श्वास घ्या भरपूर. घ्या भरपूर श्वास. सोडा. नाही, इकडे बघा. हा चला सुरू. आता थांबायचं नाही. देशपांडे मॅम, श्वास घ्या, रोखा आणि मग हळूहळू सोडा. माझ्याकडे लक्ष नका देऊ, माझं लक्ष आहे इच अँड एव्हरी वन. सगळ्यांनी अनम्यूट करा, अनम्यूट करा, सगळ्यांनी अनम्यूट करा, सगळ्यांनी अनम्यूट ठेवा. येस देखणे मॅम, गुड. फक्त श्वास अजून जास्त घ्या, रोखण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न. जाधव मॅम थांबू नका, आज कोणी थांबायचं नाही, पूर्ण वेळ आपल्याला युटिलाइज करायचा आहे. अनम्यूट 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 केल्याशिवाय मला कळणार नाही. हात चुकीचे पकडू नका, इकडे बघा, पहिल्यांदाच प्रॅक्टिस करा. हे पाहिजे, इकडे बघा, हात जो आहे ना असा नका पकडू, असा नका पकडू, बरोबर शंखाच्या मध्ये उजवा, आणि त्याला सपोर्ट पाहिजे असेल तर असं वरून ठेवा, डावा. छान अशी हवा आत घ्या,
हात असा घ्या. हा. आवाज हात 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 बाजूने Try. आवाज जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशनचा प्रयत्न. कुलकर्णी मॅम, तुमचा आवाज म्यूट आहे. तुमचा आवाज येणारच नाही. स्क्रीनकडे लक्ष नका देऊ. करेक्ट. माने मॅम करेक्ट. आणखी मॅम करेक्ट. थांबा म्हणा त्यांना सेशन चाललं होतं मग 1-10 मिनिटं थांबा मग. सर नाही जमत आहे माझा पण. सर माझं ओके, एकाच आपण पाहूया. एक सांगतो पटापट एकदाच. ओके, खांडके मॅम. मॅम सुरुवात करूया तुमच्यापासून. चला या छान बाजूला एकदा त्यांनी सगळ्यांनी ऑब्झर्व करा, म्हणजे शिकायला पण मिळतं आपल्याला. येस, स्टार्ट. बस 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 बस. इकडे बघा, इकडे बघा. आता त्यांनी वाजवलं ना, याच्यामध्ये मध्ये मध्ये स्टॉप होतात. त्या स्टॉप होतात म्हणजे काय होतं, श्वास जो आहे ना तो सलग सुटत नाही. म्हणजे एक्झलेशन जे माउथ नाही करायचंय ते पूर्ण होत नाही. ठीक आहे. म्हणजे मी का मिस्टेक सांगतोय बघा, आपण जसं जसं प्रत्येक वेळेस वाजवत जाऊ ना, शंख फुंकत जाऊ, त्या पद्धतीत आपले चेंजेस आपल्याला करता येतील. नाही तर आपण त्याच प्रश्न काढून बसू की अरे हे काय येत नाही आवाज, हे काय येत नाही. आपल्याला प्रत्येकाला मिस्टेक लक्षात आलं पाहिजे. ओके, देशपांडे मॅम स्टार्ट. सगळ्यांनी पहा, ऑब्झर्व केल्याने पण आपल्याला लक्षात येतात मिस्टेक्स. बघा यांनी काय मिस्टेक केली, आता श्वास घेतलाच नाहीये. श्वास घेऊन सोडायचा आहे. आलं लक्षामध्ये? रोखला नाही तुम्ही, हे पहा. रोखला नाही. आलं लक्षात? घेतला आणि सोडला, पण रोखायचा मेन. ठीक आहे. ओके, आपलं वाजतच नाही. हा इकडे नेक्स्ट कोण आहे? खडके मॅम झाल्या. तामाणे मॅम, पुराणिक मॅम आहे का? हा ओके, स्टार्ट. पुराणिक मॅम. आवाजच नाही आला, रोखलाच नाही. लक्षात घ्या, कॉमन मिस्टेक काय होतीये, आता तुम्ही घेताय, सोडताही, पण तुम्ही होल्ड नाही करत. आलं लक्षामध्ये मिस्टेक? होल्डिंग वर फोकस करा आणि हे डोळे बंद करून करायचा. होल्डिंग डोळे बंद करून करायचं. ओके, नेक्स्ट कोण आहे? इकडे राजेश शिर्के मॅम. चला, हा येतो येतो येतो, आहे माझं लक्ष. अनम्यूट अनम्यूट. हा
नाही, आवाजच नाहीये तुमचा. ओके, इकडे अजून कोण राहिलंय? एकने मॅम तुम्हाला येतो व्यवस्थित? ओके मॅम, तुमचं व्यवस्थित आहे, काय अडचण? तुमचं आहे. अजून कोण राहिलं इकडे? इकडे मला मी पाहू सर द्या. मी हा, नाही तुमचा शंख छोटा आहे मॅडम. शंख छोटा आहे, त्याच्यात आवाज जास्त येणारच नाही. हो नाही, हो. माझा मुलगा आणि माझे मिस्टर वाजवतात सर रोज बरं, दोरा. मग वाजून दाखवा, वाजवा, प्रयत्न करा. हवा हवा लक्षात आलं का? कॉमन 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 हेच आहे. मोहिते मॅम आहे का? हा, शांतपणे वाजवा, काही करू नका. गुड ट्राय, गुड ट्राय. सेकंड डे च्या कम्पेअर गुड ट्राय, खूप छान जमेल. तुम्ही उद्या दिवसभर जरी वाजवला, संध्याकाळी तुम्ही वाजून दाखवता. ओके, नेक्स्ट. आपण थोडं फास्ट पाहतोय कारण सगळ्यांकडे आपल्याला जायचं. अनम्यूट स्वतःहून करा आणि सांगा मला. सर काल वाजला होता, आज वाजतच नाहीये. कुठे मला दिसू द्या तुम्ही. मला काय नाव बोला, नाव? प्रतिभा देवगळे. थांबा, वाजू नका, एक मिनिट. हा, हँड रेज करता का प्लीज? ठीक आहे, चला स्टार्ट सगळ्यांनी. 1 इनहेल, पहिल्यांदा व्यवस्थित श्वास घ्या भरपूर. 1 2 3 4 5 होल्ड. एक साथ सगळ्यांनी स्टार्ट. गुड. पुन्हा अगेन इनहेल. 1 2 3 4 5. क्लोज युअर आईज अँड स्टार्ट. थांबा. अगेन इनहेल. काय सेटिंगच नाही, काय करून ठेवले तू? काय ओपन केलंस? एक साथ आजूबाजूच्या घरातल्या लोकांना काय करतो? हा, ऐका, एक साथ इनहेल. 1 2 3 4 5 होल्ड. क्लोज युअर आईज अँड एक्सेल. स्टार्ट. आले लक्षामध्ये? आता होतं काय माहिती का? थांबा. आपण जेव्हा शंख फुंकतो तेव्हा ना आपल्या मनातल्या भावना ज्या असतात, प्रत्येकाच्या मनातल्या. थांबा. मी तुम्हाला सांगितलं होतं की काल एक गोष्ट सांगितली होती तुम्हाला, की काय, की तुम्ही एखादी फिजिकल एक्सरसाइज जर केली, असं म्हणूयात आपण योगाशी संबंधित आहे म्हणून आपण सूर्यनमस्काराचं बोलूया. तर उद्या आपला शेवटचा दिवस आहे. तर उद्या प्रत्येकाने ऍटलिस्ट 10 सेकंड तरी आलं पाहिजे. 10 सेकंड. मग त्या अगोदर काय करा? ज्यांचे गुडघे व्यवस्थित आहेत, सूर्यनमस्कार येतात, त्यांनी अगोदर 12 सूर्यनमस्कार करून जॉईन करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी काय होईल? तुमचे लंग्स तयार होतील त्यासाठी. आता काय असतं, ज्यांना व्यायामाची सवय नाही किंवा प्राणायामाची सवय नाही, त्या लोकांना काय होतं की
हवा रोखून धरणं म्हणजे होल्डिंग, कुंभ, हा प्रकार ऍक्च्युली लंग्सला नवीन वाटतो आणि त्यामुळे हवा आपोआप लवकर सुटून जाते. जेव्हा तुम्हाला हे परफेक्शन आणायचं असतं ना, सो थोडस फिजिकली मुवमेंट करणं, ही लहान मुलगी आमची ही सुद्धा वाजवते. असं काही नाही की तुमच्या घरात लहान मुलांना पण येतं. बरं. छान वाटतं. आणि शंख बघा, हा शंख पण छान आहे एकदम. हा जड आहे अजून. त्यांनी जो वाजवला तो अजून जड आहे, माझा कमी जड आहे अजून. तर जड शंख जो आहे त्यातनं मंजूळ आवाज जास्त आहे. आणि मंजूळ आवाज निघणं चांगलं. सुरुवातीला तुमचं मंजूळ आवाज येणार नाही, कुणाचाच नाही येणार. पण तुम्ही काय करायचं आता सगळ्यांनी, आज आता आपलं सेशन झाल्यानंतर सुद्धा उद्या पुन्हा जॉईन होईपर्यंत सकाळी आणि आता सुद्धा भरपूर वेळा प्रॅक्टिस करायची. तो शंख बाजूलाच ठेवा. सकाळी वेळ मिळाला तुम्ही सकाळी उठल्यापासून तुमचं काम आवरेपर्यंत ऍव्हरेजली 10 वाजेपासून ते संध्याकाळी भरपूर प्रॅक्टिस करायची होती. त्यांनी काही दुःखद वगैरे काही नाही. मी तुम्हाला सांगितलं फक्त लिमिटेशन काय, ज्यांना हर्निया वगैरे त्यांचंच. बाकीच्यांनी छानपैकी प्रॅक्टिस करायची होती. सकाळी 10 नंतर जेवण करायचं 10 वाजता. 10 वाजता जेवण झालं की छानपैकी प्रॅक्टिस करायची. कंटाळा आला 10-15 मिनिटं ठेवून द्यायचं, 10 मिनिटं बाजूला, पुन्हा एकदा वाजवायचं, पुन्हा 10 मिनिटं बाजूला ठेवायचं. उद्या सगळ्यांनी 10 सेकंद ऍटलिस्ट होल्डिंग, आपला आवाज 10 सेकंद झाला पाहिजे. मी एक माझं युट्यूबचं चॅनल आहे, मी माझ्या चॅनलवर माझा टाकलेला आहे एक व्हिडिओ. तो मी 30 सेकंदापर्यंत जवळपास एकदा वाजवला असं. 30 सेकंद म्हणजे असं ठरवून नाही, पण 30 सेकंदापर्यंत. तर तुम्ही त्याच्याही पुढे जाऊ शकता, फक्त रोज वाजवायचं. आणि आज तर कंपल्सरी प्रॅक्टिस करायची. उद्या सकाळी उठलात का काय करायचं, जेवणाच्या अगोदर 12-15 चांगले सूर्यनमस्कार करायचे. ठीक आहे, त्यांची नेहमीची प्रॅक्टिस आहे सूर्यनमस्काराची. सूर्यनमस्कार करून मग वाजवा. तिकडे घेऊन जा त्याला. हा तिकडे घेऊन एक 12-15 सूर्यनमस्कार. एक सेकंद. ती म्हणत असेल मी सूर्यनमस्कार घालून दाखवू का? आल्या लक्षामध्ये. तर पहिल्यांदा काय करा, ज्यांना सूर्यनमस्कारची छान प्रॅक्टिस आहे त्यांनी सूर्यनमस्कार घालायचे 12-15 किंवा जास्त करण्याची ज्यांची रोजची प्रॅक्टिस असेल त्यांनी करा. ठीक आहे, त्यांनी करायची. आणि नंतर छान शंखवादन करत राहायचं. जेवण करा, पहिले सूर्यनमस्कार करा, जेवण करा, आणि नंतर हा शंख जवळच ठेवायचा. 10 मिनिटं झालं की एकदा 2दा 3दा फुंकायचं. सर आणि एक शंका आहे. हा बोल. जेवणानंतर करता येईल का शंखनाद? जेवणानंतर करता येईल. जेवणाच्या आधी केलेला बरा ना? करता येईल काय अडचण. ठीक आहे, आलंय लक्षात. ओके, चला पुन्हा एकदा आपल्याकडे वेळ आहे. पुन्हा एकदा 3 वेळा सलग श्वास घ्यायचा आहे, डोळे बंद करायचे. आता मी इन्स्ट्रक्शन नाही देत काही. ठीक आहे, अँगल सेट करा व्यवस्थित, डोळे बंद करून 3 वेळा बरोबर शंख. छान आवाज आला पाहिजे प्रत्येकाचा. एकदम रिलॅक्स मध्ये करा, दडपण घेऊ नका. अजून एकदा, अजून एकदा. वा, व्हेरी गुड, छान आवाज.
ठीक आहे, आलंय लक्षात? थांबा आता सगळ्यांनी. तर उद्या प्रॅक्टिस करताना कशावर लक्ष द्यायचं हे लक्षात घ्या. प्रॅक्टिस म्हणजे रॅन्डमली करत नाही बसायचं. काय करायचं बघा, 3 गोष्टी: श्वास भरपूर घेणं, तो प्रॉपरली रोखणं आणि सोडताना त्याच्यावर कंट्रोल मिळवणं, आणि डोळे बंद ठेवणं. या 3 गोष्टी केअरफुली तुम्ही समजा. मी आत्ता जेवण झालं, मी उद्या तुम्हाला स्टेप्स सांगितलं, मी घेतला शंख, एकदा वाजवला, मला लक्षात आलं की अरे काही खास आवाज नाही, किंवा पटकन लगेच 2 मिनिट नाही, 2-3 सेकंद थांबलो आपण. पुन्हा आपल्या स्टेप्स मी सांगितलेल्या आठवायच्या, पुन्हा तशीच इम्प्रुव्हमेंट करत राहायची. प्रत्येक याला इम्प्रुव्हमेंट करत जायचे, शांत बंद डोळ्यांनी करायची. बघा तुम्ही संध्याकाळी चांगलं येईल, प्रत्येकाला येईल, इच अँड एव्हरी. ठीक आहे, काय डाऊट? नो डाऊट. हा, बोला बोला बोला. ओके, लक्षात आलंय? ठीक आहे, करताल प्रॅक्टिस? सगळ्यांनी कंपल्सरी प्रॅक्टिस करा, कंटाळा करू नका. हे कसं आहे माहिती का, तुम्ही एकदा शिकलात आणि एकदा तुम्हाला जमायला लागलं ना की तुम्हाला आवड लागते, आणि तुम्ही ते आपोआप करा. सांगायची गरज नाही पडणार कोणी की बाबा शंख आणलाय, तो वाजवत नाही, आपण पडू नये, असं नाही. ज्या गोष्टीचं टेक्निक आपल्याला आलं ना, आणि त्या गोष्टीची आवड आपल्याला लागली, आध्यात्मिक टेक्निकली तुम्ही करेक्ट जर शिकलात, तर तुम्ही दररोज वाजवतात. आता एक उदाहरण मी सांगतो तुम्हाला. आपलं अयोध्येचं राम मंदिर ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा होती, त्या दिवशी पुण्यातल्या, नाव विसरलं मी, कोणाला माहित असेल तर सांगा, एका मंडळाला त्यांनी इन्व्हाइट केलं होतं. शंखनादाचं बरेच लोक होते त्यामध्ये. तर शंखनाद करण्यासाठी पुण्यातलं एक मोठं मंडळ गेलं, सगळेजण शंख वाजवत. तर त्यातले बरेचसे लोक, त्यातले एक लेडीज माझ्या ओळखीच्या होत्या. मग त्यांनी मला सांगितलं की आम्ही 15-20 दिवसापासून प्रॅक्टिस करतोय. सो 15-20 दिवसामध्ये ते प्रत्येकाला छान जमलं. बरेच लोक नवीन होते त्या मंडळामध्ये. 15-20 दिवसात ते छान प्रत्येकाने प्रॅक्टिस केली आणि प्रत्येकाला जमलं सुद्धा. सो तुम्हाला पण जमू शकेल. उद्या पूर्ण दिवसभर प्रॅक्टिस करायची आणि प्रत्येकाने छान वाजवून दाखवायचं. ठीक आहे, ओके, गुड. थँक्यू सर. धन्यवाद. धन्यवाद, सर. धन्यवाद, थँक्यू. आशीर्वाद सर. दुर्गा मॅडमनी स्वच्छ पुसून ठेवला शंख, बघितलं का? सगळ्यांनी ही सवय जोडायला काही हरकत नाहीये. की खरंच ना, आपण वाजवतो, परत दुसरा कोणी घेतो. हो. आपण वाजवताना बरोबर. पुसून घेतोच, पण आपला वाजून झाल्यावर पुसून ठेवला पाहिजे. तर हे ऑब्झर्व करत राहा एकमेकांना. धन्यवाद सगळ्यांना. 110 पैकी थँक्यू फक्त मॅम. 30-32 जणांनी क्लास केला आहे सर. 110 लोक जॉईन झालेत. चला, सगळ्यांना नाही, धन्यवाद. यावर मी तुम्हाला एक गोष्ट जाता जाता सांगू इच्छितो की काही गोष्टी ज्या असतात ना, आपल्या भारतीय दर्शनामध्ये बुद्ध दर्शन आहे, वेगळे दर्शन आहे. त्यातल्या नास्तिक दर्शनामध्ये बुद्ध दर्शन आहे. त्या बुद्ध दर्शनामध्ये एक छान त्यांनी सांगितलंय की नदीचा थेंब जो तुम्ही पाहिला, आपण ज्या क्षणाला नदीकडे पाहतो, तो थेंब एकदाच पाहतो, पुढे गेल्यावर परत येत नाही. पुन्हा जेव्हा आपण पाहतो तेव्हा दुसरा थेंब त्याला कनेक्ट झालेला असतो. त्याला विज्ञानवाद. हे जे आहे ना, हा टाइम लूप आहे असं समजा, की तुम्ही त्या यांच्या ज्या आहेत, या मॅमनी, मंगल मॅमनी जे अरेंज केलं, परत अरेंज होईलच असं समजा. अजून नवीन कोर्सेस त्यांनी काही नवीन चालू, तर पुन्हा ही वेळ ह्या टाइम लूप मध्ये आपण सगळेजण भेटू. असं जेव्हा अशी वेळ येते आणि तेव्हा तुम्हाला संधी साधून तुम्ही जॉईन होता, ते शिकणं महत्वाचं आहे. नंतर सुद्धा हा कोर्स होईलच, पण जर नाही झाला समजा आणि हा टाइम लूप परत जमून नाही आला, तुम्हाला शिकण्याची संधी मिळेल. आणि तुम्हाला खरं सांगा, हे शंखवादन वगैरे कोणी असा स्पेसिफिक क्लास नाही किंवा असं कोणी कंडक्ट नाही करत. म्हणजे मला पण शिकवताना तुम्हाला आनंद होतोय ऍज अ इन्स्ट्रक्टर, की छान वाटतं असं कोणीतरी शिकवतोय, सेम मी मनाने शिकतो आणि नंतर मग त्याच्यावर अभ्यास. तो हा जो टाइम लूप असतो, असे जे कोर्सेस या मॅम भरवतात ना, हा खूप छान आहे. असे कोर्सेस तुम्हाला शिकायला नाही मिळणार, म्हणजे मलाच पाहायला नाही मिळतात असे कोणी वेगवेगळे कोर्स घेत आहे. ठीक आहे, ओके, सो एन्जॉय. धन्यवाद सगळ्यांना. आणि प्रॅक्टिस हॅलो जरूर सर. करा, प्रॅक्टिस जरूर करा, आणि उद्या अजून छान वाजवून दाखवा सरांना. ओके, धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद मंगल मॅडम तुम्हालाही. धन्यवाद. त्या धन्यवाद नेहमीच मॅडम. आम्हाला नवीन नवीन धन्यवाद. संधी उपलब्ध हॅलो करून सर, देत आय हॅव वन असतात. क्वेश्चन. ओके, हॅलो. हा, बोला ना, बोला.
Hello, sir. I'm Shreya Wagmare. I have one question about that. Sir, what are the benefits of blow the conch? ओके, बेनिफिट शॉर्ट मध्ये सांगतो. बेनिफिट्स जो है, बेनिफिट्स क्या है, जो हम हमारे एनवायरनमेंट में, हम जहाँ खड़े हैं, हम जहाँ बैठे हैं, तो आसपास के कुछ एरिया में, ऐसे हवा में बहुत सारे ऐसे जो हार्मफुल बैक्टीरिया रहते, तो हार्मफुल बैक्टीरिया ये आवाज से डिस्ट्रॉय हो जाता है. देन इसकी जो आवाज है वो हमारी नर्वस सिस्टम पे इफेक्ट, ऐसे रहते हैं ना कुछ. अब मोस्टली लेडीज है यहाँ प्रेजेंट, सब लेडीज है, तो जो हाउस वाइफ है मोस्टली ऐसे हो जाता है, वही काम वही घर वही सब 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 सब, तो वही गुस्सा आना, डिप्रेशन, ऐसा एंजाइटी, ऐसी भावनाएं हो जाती. तो ये जब हम शब्द सुनते हैं तो उससे एनर्जी हमें मिलती है, माइंड ऐसा फ्रेश हो जाता है. रिफ्रेश बोलते हैं ना, ऐसे लैपटॉप पे रिफ्रेश प्रेस करते हैं, तो इस तरह से रिफ्रेश हो जाते हैं, नर्वस सिस्टम एक्टिव हो जाती है. कभी कभी B12 डिफिशियंसी से ऐसा मुरझा जाते हैं सब लोग. तो ये शब्द से आपको अलग एनर्जी मिलती है और स्पिरिचुअल लेवल से आप जर्नी करने लगते हो, जो होता है ना स्पिरिचुअल लेवल हर एक के पास. तो ये बहुत ऐसे, ये मैंने बेसिक बताई, कल मैं और बताऊंगा सबको क्या क्या आणि बेनिफिट्स है जाते श्रेया, जाते. Shreya, all benefits are written on pamphlet itself. Just ask your हाँ mom to पॉम्पलेट पे show. है ना. हाँ, श्रेया वाघमारे, तो कोण आई आहात Okay, okay, तुम्ही? ma'am. तुम्ही जरा पत्रकावरचे वाचून दाखवा. आपण मुद्दाम हे लिहितो आवर्जून. मला सरांनी काय सांगितले, मी अजून अभ्यास करून लिहिलेले आहेत, की क्लास सुरू आणि होण्याच्या आधीच आपल्याला हे फायदे मिळणार आहेत असे संकल्प लिहायचे आणि मग आपला क्लास जॉईन करायचा. तर आजही तुम्ही आणि ते वाचा मु- आणि जरूर लिहा. मुख्य म्हणजे ज्यांना थायरॉइड आहे ना त्यांच्यासाठी खूप छान. थायरॉइड, दमा, त्यांच्यासाठी छान, सर्वात जास्त फायदेशीर. आणि आध्यात्मिक फायदा याचा जास्त आहे. आज आपण जे कोर्स घेतो, डिस्कस करतो, आपले व्हायब्रेशन्सही वाढतात, आजूबाजूचे तरंगही शुद्ध होतात. तर हा सुद्धा लिहिलेला आहे मी, फायदा वाचा तो. आणि जरूर आपल्याला हे फायदे मिळणार आहेत असं व्हिज्युअलाइज करून उद्याचं सेशन अटेंड करा. चला, सगळ्यांना धन्यवाद. एक एक बोलते मंगल मॅडम, हा, आजचे हे बोला ना. शंखनाद ऐकून की नाही, महाभारतातलं जे वर्णन वाचत होतो ना, याचा हा शंख वाजायला लागला. प्रत्येकाच्या शंखाला नावं आहेत, विष्णूच्या, अर्जुनाच्या हो. वगैरे सर्व यांच्या, तर त्यांची नावं सुद्धा त्याच्यामध्ये घातलेली आहेत. साधारण त्याची आठवण झाली आज. नाही, तुम्ही पण शंखाला नाव ठेवू शकता ना, पिरॅमिड सारखं. जरूर ठेवा. तुमच्या शंखाला नामकरण करा आज, काही हरकत नाहीये. चला, हा उद्या छान आयडिया भेटूयात. आहे. हो, उद्या हरिओम, भेटूयात. हरिओम सर्वांना.